मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी। मनीषा मांढरे पुण्यातील जीवशास्त्र शिकवणाऱ्या प्राध्यापिका। नीटचा पेपर सेट करणाऱ्यांनीच पेपर फोडला। 5 ते 6 वर्षांपासून मनीषा मांढरे एनटीए सोबत आहे। नीट पेपरफुटी प्रकरणी पेपर विकत घेणारे पालक आता सीबीआयच्या रडारवरती। नांदेडमधील राजेश कदम यांना चौकशीसाठी सीबीआयचं समन्स। मंगळवारी पुणे इथं सीबीआय कार्यालयात पती पत्नी आणि विद्यार्थ्यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत। नीट परीक्षेचा पेपर मुलीसाठी विकत घेतल्याचा आरोप कदम कुटुंबियांवरती। सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी कदम यांच्या घरी जाऊन चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स बजावलंय। नीट पेपरफुटी प्रकरणी आतापर्यंत सीबीआयकडून 9 आरोपींना अटक। दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर इथून एकूण 9 जणांना अटक। 5 आरोपी महाराष्ट्रामधील नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर इथले रहिवासी आहेत, तर पुण्यातील प्रल्हाद कुलकर्णी मुख्य सूत्रधार। कुलकर्णी पाठोपाठ एनटीएचे इतर काही कर्मचारी देखील सीबीआयच्या रडारवरती असल्याची माहिती। पीव्ही कुलकर्णीकडून गेल्या 5 वर्षांपासून एनटीएच्या प्रश्नपत्रिका तयार करण्याचं काम। एनटीएमधील व्यक्तींची देखील चौकशी सुरू। सीबीआयकडून देशभरामध्ये 6 ठिकाणी छापे, लॅपटॉप, मोबाईल आणि बँक स्टेटमेंट्स जप्त करण्यात आली आहेत। नीट पेपरफुटी प्रकरणामधील शुभम खैरनारच्या संपर्कातील अनेक जण सीबीआयच्या रडारवरती। नाशिकमधील काही प्रतिष्ठित क्लास चालकांची देखील चौकशी होणार असल्याची माहिती। नीट प्रकरणामध्ये टेलिग्रामचा सर्वाधिक वापर झाल्याचं उघड। नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या भोंगळ आणि भ्रष्ट कारभारामुळे देशातील 22 लाख विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात। परीक्षा रद्द झाल्यानं अनेक विद्यार्थ्यांनी संपवलं जीवन। विद्यार्थ्यांची ही आत्महत्या नसून सिस्टीमनं घेतलेली अधिकृत हत्या। मनसेचे नेते अमित ठाकरेंचा गंभीर आरोप। देशपातळीवरती आज जेईई ॲडव्हान्स 2024 परीक्षा। आयआयटी रुकरीतर्फे ही परीक्षा घेतली जाते। परीक्षेसाठी कडक ड्रेस कोड लागू। विद्यार्थ्यांना शूज ऐवजी स्लीपर किंवा सँडल घालण्याचा सल्ला। नाशिकच्या टीसीएस प्रकरणात 2 दिवसात आरोपपत्र दाखल होण्याची शक्यता। पहिल्या गुन्ह्याचं 900 पानांचं आरोपपत्र तयार असल्याची माहिती। 9 गुन्ह्यांपैकी उर्वरित 8 गुन्ह्यांचा तपासही अंतिम टप्प्यात। संशयित आरोपींविरोधात पीडितांचे जबाब, साक्षीदारांच्या साक्षी आणि डिजिटल पुरावे। नाशिकच्या देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यातील गुन्ह्यांसंदर्भामध्ये आरोपपत्र दाखल होण्याची शक्यता। दानिश शेख, तौसिफ अत्तार आणि निदा खान विरोधात गुन्हा दाखल। तिन्ही आरोपींविरुद्ध बलात्कार आणि धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा। सोलापुरातील भोंदूबाबा मनोहर भोसलेसह अन्य 4 न्यायालयीन कोठडी। आजार बरा करतो असं म्हणून भाविकांची फसवणूक केली। मनोहर भोसलेसह 4 जणांवरती करमाळा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा। दिलीप राऊत यांनी भोंदू विरोधात तक्रार दिली। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी घेत असलेल्या न्यायाधीशांची नियतकालिक बदली। न्यायाधीश व्ही.एस. पटवदकर यांची संगमनेर इथं बदली, तर पटवदकर हे बीड विशेष मकोका न्यायाधीश म्हणून कार्यरत। त्यांच्या सुनावणीत संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवरती दोषारोपपत्र निश्चित झाले। परभणीत पुन्हा एकदा इंधन टंचाई। अनेक पंप बंद ठेवण्याची वेळ। अनेक पेट्रोल पंपावरती पुन्हा डिझेल पेट्रोल नो स्टॉप असे फलक लागले। नंदुरबार जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याची स्थिती। डिझेलची मागणी वाढल्यामुळे पुरवठ्यावरती परिणाम। काही पेट्रोल पंपावरती वाहनांच्या रांगा। पेट्रोल कंपन्यांकडून पुरेसा पुरवठा होत नसल्याची माहिती। गुजरातमधील वाहन चालक नंदुरबारमध्ये इंधन भरण्यासाठी आले। हिंगोलीत डिझेल मिळत नसल्यामुळे पेट्रोल पंपावरती शेतकऱ्यांचं आंदोलन। इंधनाअभावी मशागतीची कामं रखडल्यानं शेतकरी आक्रमक। वाशिममध्ये गेल्या 3 दिवसांपासून डिझेलचा तुटवडा। छाबडा पेट्रोल पंपावरती डिझेल टँकर आल्यानंतर ग्राहकांनी मोठी गर्दी केली। त्यानंतर रांगेत थांबण्यावरून शाब्दिक वाद झाला आणि या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं। पेट्रोल पंपावरती काही काळ तणावाचं वातावरण होतं। जळगावातील धरणगाव तालुक्यात रेल गावामध्ये क्रिकेट खेळण्याच्या वादातून 12 वर्षीय मुलाची बॅटनं हत्या केल्याचा आरोप। सोबत खेळणाऱ्या मुलानंच हत्या केल्याचा वडिलांचा आरोप आहे। पोलिसांकडून तक्रार नोंदवली जात नसल्याचाही आरोप होतोय। न्यायासाठी हताश बापाची एसपी कार्यालयात धाव। जी घटना घडली त्याच्या भांडण दर्ज व्हावी एवढी मागणी माझी। किती दिवसापासून फिरताय तुम्ही? मी 2 महिन्यापासून फिरतोय सर। पोलीस तक्रार घेतली आहे? नाही, मी 6 मेला पोलीस स्टेशनला गेलो होतो। त्याच्याबद्दल मी 1.5 महिना पूर्ण तपास केला। माझ्या मुलाची घटना कशी झाली, काय झाली, त्याच्यात माझा निर्णय आला की आई वडिलांनी कळतं माझ्या मुलाचं मर्डर केलंय। इकडे वादावरून माझ्या मुलाचा जीव गमावून बसवतो।
संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात एका महिला अधिकाऱ्याला व्हॉट्सअॅपवरती अश्लील व्हिडिओ आणि मेसेज, कार्यालयात आणि घरी जाऊन जीवे मारण्याची धमकी. युवराज चावरे असं आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. सोलापुरातील गीतानगर परिसरामधील चोरीच्या घटनेतील आरोपी जेरबंद. तेलंगणातील अट्टर चोर शिवप्रसाद मंत्रीला बेड्या. 8 तोळे सोनं, 30 तोळे चांदी आणि कार जप्त. यवतमाळमध्ये गुप्तधनातील सोनं देण्याचं आमिष दाखवून 10 लाखांची फसवणूक करणाऱ्याला अटक. गुप्तधनातील सोन्याचं नाणं स्वस्तात देण्याचं आमिष. एका आरोपीला अटक. 2,05,000चा मुद्देमालही जप्त. मुंबई विमानतळावरती ड्रग्ज तस्करीचा DRI कडून पर्दाफाश. 2 किलो 600 ग्रॅम कोकेन जप्त. आंतरराष्ट्रीय बाजारात ड्रग्जची किंमत 13,29 लाखांवर आहे. 2 आरोपींना अटक. परदेशातून आणण्यात आलं होतं ड्रग्ज. ड्रग्जमुक्त पुणे अभियानाअंतर्गत रिक्षामधून गांजाची विक्री करणारा रॅकेट उद्ध्वस्त. 35 किलो गांजा आणि रिक्षासह 8 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई. यवतमाळच्या कळंब इथं प्रतिबंधित HTBT कापूस बियाणं जप्त. कृषी विभाग आणि पोलिसांची संयुक्त कारवाई. प्रतिबंधित कापूस बियाणांची 150 पाकिटे जप्त. भंडाऱ्यातील तुमसर रामटेक महामार्गावरती तिहेरी अपघात. कार आणि बलेरो पिकअप गाडीचा समोरासमोर धडक देऊन अपघात झालाय. त्यानंतर ट्रॅक्टर चालकाचा देखील अपघात झाला. गाड्यांना जबर धडक दिली आहे. या अपघातामध्ये 4 जखमी. नागपूर उमरेड मार्गावरील कळमना गावाजवळ 2 कारमध्ये भीषण अपघात. अचानक ब्रेक लावल्यामुळे मागच्या गाडीची पुढील कारला धडक. अपघातामध्ये 3 प्रवासी जखमी झालेत. जखमींवरती नागपूरमधील रुग्णालयात उपचार सुरू. पुण्याच्या मुळशी तालुक्यातील चांदे मुलखेड रस्त्यावरती रिक्षा आणि कारचा अपघात. अपघातात रिक्षा चालक विकास पारखी यांचा जागीच मृत्यू, तर फॉर्च्युनर गाडीमधील 3 जण जखमी. ठाकरेंच्या शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख प्रकाश भिडके हे जखमी झालेत. संभाजीनगरमधील पडे गावामध्ये कचरा डेपोला आग. आगीमुळे परिसरामध्ये रहिवाशांना धुराचा त्रास. गेल्या 8 दिवसांपासून लागलेली आग अजून देखील नियंत्रणात आली नाहीये. अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अंधेरी पश्चिम येथील आंबोली परिसरामध्ये गटार बांधकाम सुरू असताना भले मोठे उमराचं झाड हे अचानक रस्त्यावरती कोसळलं. दोषी कंत्राटदार, वृक्ष अधिकारी आणि संबंधित अभियंत्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी होतीये. नंदुरबारच्या नवापूरमध्ये बर्ड फ्लूची गंभीर परिस्थिती. केंद्रीय पशुसंवर्धन विभागाची दखल. पुढील आठवड्यामध्ये केंद्राचं विशेष पथक नवापूर दौऱ्यावरती. केंद्रीय पथकाकडून प्राथमिक पाहणी पूर्ण. पाहणीसाठी पथक येणार. तर आतापर्यंत 15 पोल्ट्री फार्ममधील 4,06,000 कोंबड्या नष्ट केल्यात. गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त. पोलिसांच्या ऑपरेशन अंतिम प्रहारमध्ये 8 जहाल माओवादी जेरबंद. 1980 पासून सुरू असलेल्या सशस्त्र माओवाद्याशी सुरू असलेल्या सरकार, पोलीस आणि सर्वच सामन्यांच्या लढ्याला अखेर यश आलंय. खासदार पार्थ पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. काल रात्री 10 वाजता वर्षा निवासस्थानी भेट झाल्याची माहिती. भेटीचं कारण गुलदस्त्यात, पण राष्ट्रवादीतील अंतर्गत वादाची पार्श्वभूमी. आनंद परांजपेंनी घेतली शरद पवारांची भेट. आनंद परांजपे 2 दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीतून शिवसेनेमध्ये गेलेत. शरद पवारांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी भेट झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावरती. संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं फडणवीसांच्या हस्ते अनावरण. मुख्यमंत्री विमानाऐवजी रस्तेमार्गे मुंबईहून पुण्याला रवाना होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या काटकसरीच्या आवाहनाला प्रतिसाद. पुण्यात भाजपची बॅनरबाजी. पंतप्रधान मोदींच्या आवाहनाचा विसर. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानिमित्त मोठमोठे बॅनर. खर्च कमी करण्याचं पंतप्रधानांनी आवाहन केलं होतं. मनसेच्या पेट्रोल दरवाढ विरोधामधील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली. मुख्यमंत्री फडणवीस आज पुण्याच्या दौऱ्यावरती आहेत. त्यावेळी आंदोलनाचा इशारा दिला. पुणे पोलिसांकडून जमावबंदी आदेश लागू. इंधन दरवाढी विरोधामध्ये मुख्यमंत्र्यांसमोर आंदोलन करणार मनसेचा इशारा. कोंढवा पोलिसांची मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांना नोटीस. मनसे आंदोलन करण्यावरती ठाम. आज जरी कोणी सर्वे केला तर एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री म्हणून समोर येतील. बच्चू कडू यांचं वक्तव्य. बच्चू कडू यांच्या भूमिकेनं परत शिंदेंच्या मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा सुरू होण्याची शक्यता. जनतेला आम्ही सांगू
तर आम्हाला असं वाटतं का मुख्य शिंदे साहेब जे रात्री 2 वाजता दरवाजा उघडतंय, सामान्य माणसाच्या प्रती असणाऱ्या भावना ज्या खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीच्या आहे तशा ताकदीचा मुख्यमंत्री व्हावा हे सगळ्यालाच वाटतं, मला एकट्यालाच नाही वाटत. तुम्ही जर सर्वे केला तर सगळेजण तेच म्हणणार का पुन्हा मुख्यमंत्री शिंदे साहेब हवे. महापौर विकास निधीत घाटकोपरला सर्वाधिक वाटा, भाजप नगरसेवकांना मोठा लाभ. घाटकोपर पूर्व पश्चिम मध्ये मिळून 58 कोटींचा निधी. विरोधकांकडून पक्षपातीपणाचा आरोप. भाजप आणि शिवसेना नगरसेवकांना मोठ्या प्रमाणावर निधी. हिंगोलीत प्रज्ञा सातव यांचा भावी मंत्री म्हणून उल्लेख असलेले बॅनर. कळमनुरी शहरामध्ये झळकले भावी मंत्री असा उल्लेख असणारे स्वागत बॅनर. मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून महावितरण अधिकाऱ्यांची कडक शब्दात कानउघडणी. महावितरणाच्या भोंगळ कारभारामुळे जळगावमधील उद्योग बंद पडण्याच्या मार्गावरती. थोडे काम झालंय, तो आता म्हणतो काम नाही झालं, तुम्ही म्हणता काम झालं. तुम्ही फॉलोअप तरी केलाय का? सी ना तुम्ही, नाशिक विभाग आणि तुमच्या ताब्यात. अहो तुम्हाला MIDC तर कळलं पाहिजे ना. नाशिक विभाग तुम्ही का बेने घेतले का उद्योग पळवायचे जळगावचे? तुम्ही आता उद्या इकडे या, उद्या इकडे आम्ही उद्या इथे. अहो मुलांनी इकडे या उद्या. तिकडे पंख्यातून नका बोला. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.